नमस्कार, मुद्राज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्हाला कदाचित माहीत नसेल हा पदार्थ माझ्या सासूबाईंच्या आवडीचा आहे. म्हणजे बघा, आजारी पडल्या, तोंडाला चव नसेल तर हा पदार्थ आमच्या घरी नक्कीच होतो आणि मी करून देत असते त्यांना. म्हणजे मला हा पदार्थ त्यांनी शिकवला आहे. त्यांच्या आईने त्यांना शिकवलं होतं आणि याची रेसिपी एकदम साधी सोपी आहे. कमी तेलकट होणारा हा पदार्थ आहे आणि खूप म्हणजे हा जर तुम्ही करून पाहिला तर तुम्हाला नक्कीच हा पदार्थ आवडेल. इथे मी हरभरा डाळ घेतलेली आहे. 1 वाटी हरभरा डाळ आणि पांढरी दिसते कारण ही घरची हरभरा डाळ आहे. विकत्रीची डाळीला पॉलिश केलेलं असतं त्यामुळे ती अशी पिवळट दिसते. ही घरीच केलेली आहे हरभऱ्याची डाळ. स्वच्छ धुवून घेतले आणि मी आता ही रात्रभर पाण्यात भिजू घालून ठेवणार आहे. आता इथे मी त्याची तयारी करते आणि काय काय लागतं ते सांगते. इथे खोबरे घेतलेले आणि ते उभे काप एकदम पातळ करून घ्यायचे आणि त्याचे एकदम छोटे छोटे असे तुकडे करायचे. ते बारीक करायचे नाही, काही नाही, तुकडे एकदम करायचे. असे तुम्हाला दाखवतेच की कसे छोटे छोटे तुकडे केलेले आहे. आणि त्या वड्यात ह्या तुकड्यामुळे एकदम असे दाताखाली तुकडे येतात, खूप छान लागतात. असे तुकडे छोटे छोटे करून घ्यायचे. मी आता सर्व करून घेते आणि लसूण सोलून लसणाचे पण असं नकलून घ्यायचं. नकलून म्हणजे नकाने किंवा मी वेळीनेच त्याचे करून घेतलेले आहेत असे. नकलून घ्यायचा लसूण. जेवढं लसूण आणि खोबरं जास्त असेल तेवढं त्या वड्याला खूप छान चव लागते. तुम्ही पाहिला असेल की पहा, तुम्हाला हा वडा नक्कीच माहीत नसेल आणि जर माहीत असेल तर मला तसं कमेंटमध्ये सांगा की हो माहीत होता म्हणून. आणि पहा, आता दुसऱ्या दिवशी मी ही आता डाळ भिजलेली दाखवते तुम्हाला. अशी छान एकदम भिजून छान तयार झालेले आहे. त्याच्यातलं पाणी मी काढून टाकलेले आणि ते आता मिक्सरवर बारीक करून घ्यायचं. एकदम बारीक करायचं नाही, रवाळ ठेवायचं. म्हणजे एकदम बारीक पण नाही करायचं, पेस्टसारखं आपलं रवाळ रवाळ. मिक्सरच्या छोट्या भांड्यात मी आता करून घेते. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. पहा, अजून थोडंसं बारीक करावं लागेल. थोडं पाणी टाकून थोडं बारीक करून घेते. एकदम बारीक पण नाही करायचं आणि मोठं पण नाही ठेवायचं. तुम्हाला दाखवतेच. असं हाताला थोडंसं मोठाड मोठाड असं लागतं, असं घ्यायचं. आता मी हे एका पातेल्यात काढून घेते हे आणि सर्व डाळ आता बारीक करून घेते. अशा पद्धतीने करायची. एकदम पेस्ट नाही करायची. थोडंसं म्हणजे आपल्याला ते वडे असे उचलून तेलात सोडता येईल असं, म्हणजे पातळ पण नाही करायचं. आणि साहित्य काय लागते ते, जिरे मी खलबत्त्यात बारीक करून घेतले. एकदम बारीक पूड नाही करायची. कोथिंबीर भरपूर घेतली. खोबरं तुम्हाला दाखवलंच होतं कसं. लसूण ते नकलून घेतलेलं आहे. हिंग घेतली. हिंगाने छान चव लागते. मीठ घेतले आणि हळद आणि लाल तिखट घ्यायचे. मी हळद आणि लाल तिखट मिक्सच करून घेतलेले एकदमच त्याच्यातच. आणि कोथिंबीर भरपूर, जेवढी कोथिंबीर असेल तेवढं छान. खोबरं, लसूण आणि कोथिंबीर याचं प्रमाण भरपूर ठेवायचं. त्यामुळे त्या वड्याला इतकी छान चव लागते ना की तुम्ही खाल्ल्यावर परत सारखंच करचाल आणि खरंच तोंडाला खूप छान चव येते. आजारपणात तर याने छान चव येते, कारण जास्त तेलकट पण नाही होत हा वडा. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. जेवढं दाखवलेलं आहे साहित्य तेवढं आपण टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये. आणि हे असं नकलून असल्यामुळे ते दाताखाली आल्यानंतर खूप छान चव लागते लसणाची पण आणि खोबऱ्याची पण. छान आता हे मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यात कुठला मसाला ॲड करायचा असेल तर करू शकता, पण मी नाही करत. तिखट मात्र भरपूर, तर तुम्ही जास्तही टाकू शकता. आमच्यात जास्त लागतं म्हणून मी थोडं जास्तच टाकलेलं आहे तिखट. पूर्ण छान असं सर्व साहित्य त्या ह्याच्यात मिक्स झालं पाहिजे म्हणून छान असं फेटून घेतलेलं आहे, छान असं. आणि पहा, असं म्हणजे आपल्याला वडे सोडता येतील. चमच्याने सोडा किंवा हाताने सोडलं तरी चालतंय. असा गोळा करून थोडासा चपटा करायचा आणि मग तो तेलात सोडायचा, जेणेकरून आतमध्येपर्यंत तळला जावा. आता छान तेल गरम झालेलं आहे. गोळा करून मी थोडासा दाबून घेते असं आणि सोडून घ्यायचा. एकदम छान असे होतात, कमी तेलातले, आणि चव तर खूप छान लागते. म्हणजे बेसन पिठाच्या आपल्या भज्याशिवाय किंवा इतर जे आपण वडे करतो त्याच्यापेक्षा हा एकदम सोपा पण पदार्थ आहे. जास्त वेळ लागत नाही आणि चवीला पण खूप छान असतो. आणि कसं माहिती आहे का, आमच्यात शक्यतो असं पारंपरिक पद्धतीचे जे पदार्थ असतात ना, खूप प्रमाणात केले जातात. आणि बऱ्याच गोष्टी माहीत आहेत जुन्या ज्या काय आहेत ते, कारण सासूबाईंमुळे, आजी सासूबाईंमुळे बऱ्याच गोष्टी माहीत आहेत. हा पदार्थ पण मला लग्नाच्या आधी माहीत नव्हता आणि लग्न झाल्यानंतर मला माहीत झाला. आणि खूप छान आहे हा. तुम्ही करून पहा. नक्कीच तुमच्याही तोंडाला आजारपणात चव येईल.
आणि सोपी रेसिपी आहे, काही अवघड नाही आहे. अशी छान खुसखुशीत होतात, आतमध्ये काही असं गच्च राहत नाही, खुसखुशीत अशी पोकळ असतात. ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून पाहाचाल आणि आवडेल ही तुम्हाला. आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि करून पहा. धन्यवाद.